ही कथा आहे एका माणसाची जो देवावर विश्वास ठेवत होता, पण तरीही त्याचं आयुष्य बदलत नव्हतं. कारण त्याच्याकडे एक गोष्ट कमी होती, सबुरी. आणि जेव्हा तो साईबाबा यांना भेटतो तेव्हा त्याला मिळतो आयुष्य बदलणारा धडा. नमस्कार भक्तजन हो. आज आपण शिर्डी निवासी श्री साईबाबा यांचे सामर्थ्य आणि लीला या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. एका गावात एक माणूस राहत होता. त्याचं नाव होतं रमेश. रमेश खूप मेहनत करायचा. दिवसभर काम करूनही त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. तो रोज देवाला म्हणायचा, देवा, माझं आयुष्य बदलून टाका, मला यश द्या. पण दिवस जात होते आणि काहीच होत नव्हतं. हळूहळू रमेश चिडचिडा झाला. तो म्हणू लागला, देव माझं ऐकतच नाही. एक दिवस त्याच्या मित्रानं सांगितलं, तू एकदा शिर्डीला जा, तिथे साईबाबा आहेत, ते नक्की मार्ग दाखवतील. रमेश लगेच शिर्डीला गेला आणि साईबाबांच्या चरणी बसला. तो रडत म्हणाला, बाबा, मी खूप मेहनत करतो, खूप प्रार्थना करतो, तरी माझं काहीच होत नाही. साईबाबा शांतपणे त्याच्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित होतं. ते म्हणाले, तुला श्रद्धा आहे, पण सबुरी नाही. रमेश गोंधळला. तो म्हणाला, बाबा, मला समजलं नाही. साईबाबा म्हणाले, जेव्हा तू बी पेरतोस ते लगेच झाड होतं का? रमेश म्हणाला, नाही, त्याला वेळ लागतो. साईबाबा हसले, तसंच आयुष्य आहे. तू मेहनत करतोयस, प्रार्थना करतोयस, पण परिणामासाठी थांबायला तयार नाहीस. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं. ही गोष्ट रमेशच्या मनाला भिडली. त्या दिवसानंतर रमेश बदलला. तो शांत झाला. तक्रार करणं थांबवलं. तो मनापासून काम करू लागला आणि देवावर विश्वास ठेवू लागला. काही महिन्यांनी हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. त्याला चांगलं काम मिळालं. घरात सुख येऊ लागलं. रमेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, बाबा, आता मला समजलं श्रद्धा आणि सबुरीचं खरं महत्त्व. आणि त्या दिवसानंतर तो सगळ्यांना सांगू लागला, देवावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळ येईपर्यंत सबुरी ठेवा. तसेच कसलेही दुःख असेल तर मनापासून साईबाबांचे नामस्मरण करा, त्यांच्यावर श्रद्धा, विश्वास ठेवा, असे तो लोकांना सांगू लागला. साई नामाचा प्रचार करू लागला. ही कथा आपल्याला हे शिकवते की कसलेही दुःख, संकट असेल तरी देवावर ठाम विश्वास, श्रद्धा असेल तर देव आपल्याला मार्गन्याय निश्चित देतो. कथा आवडली असल्यास एक लाईक निश्चित करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.